आरती करताना दिवा विझणे पडणे या गोष्टीबद्दल आपल्या संस्कृतीत काही पारंपरिक समजुती आहेत, पण त्यामागे धार्मिक व व्यावहारिक दोन्ही अर्थ आहेत. चला समजून घेऊया. पारंपरिक समजुतीनुसार आरती करताना दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते, कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि देवाची कृपा याचे प्रतीक. पण प्रत्यक्षात दिवा विझणे हे हवेमुळे, तेल कमी असणे किंवा फुलवात व्यवस्थित बनली नसेल त्यामुळे होते. यामुळे यात कोणताही वाईट संकेत नाही. दिवा पुन्हा पेटवावा व देवाला नमस्कार करून क्षमा मागून घ्यावी. आरती करताना दिवा विझणे अशुभ मानले जाणे, पण हे धार्मिक समज आणि श्रद्धेवर आधारित आहे, निश्चित नियम नाही. यामागे दोन दृष्टिकोन आहेत. धार्मिक दृष्टिकोन: आरती म्हणजे देवासमोर प्रकाश अर्पण करणे, ज्याचा अर्थ अंधारावर प्रकाशाचा विजय असा होतो. त्यामुळे आरती करताना दिवा विझला तर अनेक जण ते अशुभ मानतात, कारण तो प्रकाश म्हणजे शुभ शक्ती कमी झाल्याचा सूचक मानतात. परंतु अशा वेळी लोक पुन्हा दिवा पेटवतात आणि देवाची क्षमा मागतात. देवा, चुकून दिवा विझला, क्षमा कर. जर आरती करताना दिवा पडला किंवा दिवाबत्ती करताना दिवा पडला तर काही लोक त्याला अशुभ मानतात, परंतु हे जे काही घडतं ते चुकून घडतं. आपण श्रद्धेने देवाची आरती करतो, दिवाबत्ती करतो, म्हणून अशा वेळी मनात वाईट विचार न आणता देवाची क्षमा मागावे व पुन्हा दिवा पेटवावा. देव कोणाचे वाईट करत नसतो. कशी वाटली माहिती? आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.